उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या सुमारे 1 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे। हा विसर्ग आज रात्रीपर्यंत 1.5 लाख क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने पंढरपूर प्रशासन सतर्क झाले आहे। धरणातून सोडण्यात आलेले पाणी आज रात्रीपर्यंत चंद्रभागा नदीपात्रात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या भागांमध्ये खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत। व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील सुमारे 50 ते 60 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून पुढील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे। प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे। काल उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या 1,40,000 क्युसेस पाणी आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पोहोचणार आहे आणि ह्या येणाऱ्या मोठ्या पाण्यामुळे पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण झोपडपट्टीमध्ये हे पाणी जाऊन त्या ठिकाणी लोकांना त्रास बाधित होणार आहे। त्यामुळे नदीपात्राच्या कडेची जे काही झोपडपट्टीतील जे काही घरं आहेत त्या घरांमध्ये आम्ही अवेअरनेस केलेला आहे, लोकांना सांगितलेलं आहे। लोकांनीही त्यांचं जे काही साहित्य आहे त्याची आवरावर सुरू केलेली आहे। पहिल्या टप्प्यात आज सायंकाळपर्यंत जवळपास 50 ते 60 घरातल्या लोकांनी त्यांना रात्रीपर्यंत निवाऱ्याच्या ठिकाणी म्हणजे रायगड मठ या ठिकाणी आणि रामबाग या ठिकाणी आम्ही शिफ्ट करण्याचं प्लॅनिंग करत आहोत। सर्वांना सांगितलं आहे, स्थानिक नगरसेवकांना सुद्धा आमच्याबरोबर आहेत, त्यांनी सुद्धा लोकांना सांगितलेलं आहे। जे काही लागणारे जे काही साहित्य आहे, ट्रॅक्टर्स वगैरे इतर जे काही वाहनं आहेत ती सुद्धा इथं उपलब्ध केलेली आहेत। अग्निशमन विभाग आणि अतिक्रमण विभागामार्फत इथं पूर्ण वेळ नागरिकांना या पाण्याच्या पातळीवरती लक्ष ठेवून त्यांना आम्ही मदत करतोय। त्या ठिकाणी पूर्ण निवाऱ्याची सोय नगर परिषदेच्या वतीनं आणि मंदिर समितीच्या वतीनं केल्याचं नियोजन केलेलं आहे।